समोर दिसतोय आपल्या समोर तो आहे तानाजी कडा आणि तानाजी कड्याच्या समोर असलेल्या बुरुजावर आपण आलेला आहे। याचं कारण असं आहे की आपण प्रॅक्टिकली आपल्याला समजू शकेल की तानाजी मालुसरे आणि त्यांचे महोदय कशा प्रकारे युद्ध वरती लढले आणि त्याबरोबर हा कडा कशा प्रकारे चालला। तर नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन साळवी परत एकदा आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये सुद्या क्रिएटर या युट्यूब चॅनलच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग असणार आहे तो म्हणजे तुम्ही व्हिडिओचा थंबनेल बघितलंच असेल। ऍक्च्युअली तुम्ही चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलं असेल, गड आला पण सिंह गेला। दुसरं वाक्य म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं। तर मित्रांनो, ही वाक्य ज्याच्यासाठी उद्गारली होती तो म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे आणि यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड। तर मित्रांनो, आज आपण पूर्णपणे किल्ले सिंहगड एक्सप्लोर करणार आहोत। नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जेवढी काही किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे मेन म्हणजे तानाजी कडा आणि तानाजी मालुसरे यांची समाधी देवटाक हे प्रत्यक्षपणे आपण किल्ल्यावर जाऊन सविस्तर माहिती घेऊन आपण पाहणार आहोत। मित्रांनो, जर बघितलं तर तुमचं मी परत एकदा मनापासून आभार मानतो। कारण मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वी आपले 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि नक्कीच मित्रांनो अशीच साथ शेवटपर्यंत असू द्या। नक्कीच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनल अपलोड करण्याचा प्रयत्न मी करत असेल। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, तत्पूर्वी आपण सिंहगडाबद्दल थोडी माहिती घेऊया, नंतर आपण जी पाहण्यासारखी ठिकाण आहे ती जाऊया गडावर पाहण्यासाठी। मित्रांनो, जर बघितलं सिंहगडाला भरपूर मोठा इतिहास लाभला आहे। जर बघितलं तर सिंहगडाचं जे पूर्वीचं नाव होतं ते कोंढाणा होतं, परंतु त्याच्या पूर्वी तिथे कौंडिण्य ऋषी तिथे वास्तवाला होते आणि त्या कौंडिण्य ऋषीच्या नावावरून तिथे कोंढाणा असं नाव पडलं होतं पूर्वी। आणि आताचे जे सिंहगड नाव पडलंय ते आपण पुढे जाणून घेऊया कशा प्रकारे नाव पडलं। तत्पूर्वी मित्रांनो, हा जो सिंहगडाचा इतिहास आहे तो भरपूर मोठा आहे। जर बघितलात तर ऍक्च्युली जर बघितलात तर 11 जून 1665 साली ज्यावेळी पुरंदरचा तह झाला, म्हणजे 11 जून 1665 साली ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पुरंदरचा तह केला मिर्झा राजा जयसिंग बरोबर, त्यामध्ये 23 किल्ले घ्यावे लागले मिर्झा राजा जयसिंगला। तर त्या किल्ल्यामध्ये या कोंढाणा किल्ल्याचा समावेश होता मित्रांनो, आणि तो किल्ला त्यावेळी पुरंदरच्या तहात द्यावा लागला। आणि तुम्हाला माहित असेल की पुरंदरचा तह हा इतिहासातला सर्वात सुप्रसिद्ध असा तह आहे। आणि या तहाबद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी एक एक गड किल्ले आपल्या ताब्यात घेत होते आणि हे असे जर चालू राहिले तर नक्कीच काही संपुष्टात येईल असं औरंगजेब होता त्यावेळी त्याच्या लक्षात आलं आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा निस्तानाबूत करण्यासाठी त्यांचा सर्वश्रेष्ठ सरदार होता मिर्झा राजा जयसिंग याची निवड केली आणि शिवाजी महाराजांचा निस्तानाबूत करण्यासाठी त्याने त्याला निवडला। तर फायनली मिर्झा राजा जयसिंग हा निघाला पुरंदरवर आक्रमण करण्यासाठी। त्यावेळी मिर्झा राजा जयसिंग याने पुरंदरला वेढा घेतला आणि त्याच्या बरोबरच दिलेर खान होता जो 5,000 पठाण घेऊन त्याने वज्रगडावर ताबा घेतला। मित्रांनो, वज्रगडावर ताबा घेण्याचं कारण ज्यावेळी मिर्झा राजा जयसिंगने पुरंदरला पूर्णपणे वेढा घातला आणि त्यावेळी पुरंदरचा जो सरसेनापती होता तो मुरारबाजी होता आणि वज्रगडावर ताबा घेण्याचं कारण पुरंदरच्या समोरच वज्रगड होता आणि त्यामुळे दिलेर खानने काय केलं, पहिला वज्रगड ताब्यात घेतला आणि वज्रगडावरून तोफांचा मारा पुरंदरवर केला। त्यामुळे काय झालं, पुरंदरच्या जो पुरंदर किल्ल्याच्या तटबंदी होत्या त्या तटबंदी पूर्णपणे ढासळल्या आणि त्यामुळे काय झालं, मुघल सैन्य होतं ते पूर्णपणे पुरंदरच्या किल्ल्यामध्ये घुसलं आणि नंतर मग त्या दोघांमध्ये युद्ध झालं। खान आणि मुरारबाजी यांच्यामध्ये युद्ध झालं, परंतु त्याच्यामध्ये मुरारबाजी पडले आणि पुरंदरही पडला। ही बातमी ज्यावेळी शिवाजी महाराजांना कळली त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुढे त्यावेळी कोणताच ऑप्शन नव्हता, तर त्यावेळी त्यांनी हा पुरंदरचा तह करायचा ठरवला। तर त्याच्यामध्ये हे 23 किल्ले दिले गेले होते पुरंदरच्या तहामध्ये। तर सांगायचं तात्पर्य एवढंच की त्या 23 किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला होता कोंढाणा।
तर कोंढाणा किल्ला तहात परत मुघलांच्या ताब्यात गेला. मित्रांनो, शिवाजी महाराजांना त्यावेळी अक्षरशः झोप लागत नव्हती, कारण कोंढाण्याचं महत्व स्वराज्यासाठी तितकंच होतं. कारण त्यावेळी असं होतं की ज्यावेळी सिंहगड ज्याच्या ताब्यात पूर्णपणे पुण्याचा एरिया होता, पूर्णपणे पुणे त्याच्या ताब्यात. जर तुम्ही बघितलात हा जो सिंहगड आहे, जर सिंहगडावर तुम्ही पूर्णपणे माथ्यावर जर त्याच्या गेलात, पूर्णपणे बाले किल्ल्यावर, तर तुम्हाला पूर्णपणे याचा पुण्याचा प्रदेश दिसतो. तर हे एक त्याचं खास वैशिष्ट्य होतं सिंहगडाचं. इथून पूर्णपणे पुणे प्रदेशावर लक्ष ठेवता येत होतं. तर त्यासाठी पण हा किल्ला एक महत्वाचा होता. म्हणून हा किल्ला परत स्वराज्यात आणणं महत्वाचं होतं. त्यानंतर इसवी सन पूर्व 1670 साली आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं अशा शब्दात तानाजी मालुसरे या योद्ध्याने आपल्या मुलाचं लग्न अक्षरशः पुढे ढकलून त्याने कोंढाण्याची जी स्वारी होती ती आपल्यावर ओढून घेतली आणि त्याने कोंढाण्याचा सर करण्यासाठी निघाला. ती रात्र होती नवमीची. या रात्री तानाजी मालुसरे आणि त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी असं ठरवलं की पूर्णपणे आक्रमण जो सिंहगड होता, सिंहगड आपल्या स्वराज्यात आणायचा होता. त्याच्यासाठी ही रात्र निवडली आणि त्यांनी आक्रमण करायचं ठरवलं. तर मित्रांनो, या आक्रमणामध्ये तानाजी मालुसरे यांना वीरमरण पत्करावं लागलं. परंतु पुढे त्यांचेच भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी सैन्याचं नेतृत्व केलं आणि पुढे हा जो किल्ला आहे सिंहगड आपल्या स्वराज्यात आणला. मित्रांनो, जर बघितलं पुढे डिटेल्समध्ये इतिहास आहे तो पूर्णपणे तानाजी गडाची जाऊन आपण पूर्णपणे घेऊया. त्यानंतर बघितलं तर राजाराम महाराजांच्या काळात त्यावेळी नावजी बनकवडे यांनी सुद्धा हा किल्ला अशाच पद्धतीने स्वराज्यात आणला होता. आणि त्यानंतर बघितलं तर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी महाराणी ताराबाई होती त्यांनी सुद्धा औरंगजेबाशी लढत हा किल्ला स्वराज्यात आणला होता. असा हा सिंहगडाचा पूर्ण इतिहास आहे. तर मित्रांनो, आता पुढे आपण एक एक पूर्णपणे ठिकाण आहे ते बघूया आणि त्यानंतर मग पुढे तानाजी गडाची जाऊन तिथला पूर्णपणे कशा प्रकारे तानाजी मालुसरे यांनी मावळे घेऊन कशा प्रकारे तो कडा सर केला तो प्रत्यक्षपणे जाऊन आपण तिथे पाहूया. तर चला पुढे कंटिन्यू करूया. आता आपण जाऊया, आपण पुणे दरवाजातून एंट्री केले तर तिथून एक एक जे प्लेस आहे ते कव्हर करूया आणि नंतर लास्टला तानाजी गडाची इथे जाऊन पूर्णपणे डिटेल्समध्ये माहिती घेऊया. मित्रांनो, गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही थोडा वेळ पुढे चालत आलात की तुम्हाला इथे पहिला जो दरवाजा भेटेल तो म्हणजे पुणे दरवाजा क्रमांक 1. आणि तुम्ही पुणे दरवाजा क्रमांक 1 मधून आतमध्ये गेलात की तुम्हाला पुणे दरवाजा क्रमांक 2 आणि पुणे दरवाजा क्रमांक 3 भेटेल. तर आपण पुढे पाहूया किल्ले सिंहगड. मित्रांनो, किल्ले सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भोळेश्वराच्या रांगेवर हा गड आपल्याला वसलेला पाहायला भेटतो. 2 पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तुम्ही हा जर किल्ला बघितलात तर तुमचा नक्कीच हा किल्ला लक्ष वेधून घेतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुगही या गडावरून आपल्याला पाहायला भेटतो. मित्रांनो, पुणे दरवाजा क्रमांक 1चं वैशिष्ट्य बघितलं तर मित्रांनो आजही आपल्याला त्याच भक्कम पद्धतीने आज उभा असलेला हा दरवाजा आपल्याला इथे पाहायला भेटतोय आणि सुंदरशी कलाकृती सुद्धा आपल्याला या दरवाजावर पाहायला भेटते. आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक गडावर आपल्याला हे जे लोखंडी खिळे दरवाजाला लावलेले पाहायला भेटत आहेत. मित्रांनो, इथे आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की आपण बघितली की इथे आपल्याला देवडी पाहायला नाही भेटली, कारण प्रत्येक दरवाजा तिथे आपल्याला सुरक्षा रक्षकांसाठी देवडी पाहायला भेटतात. तर आपण पुढे कल्याण दरवाजाच्या इथे आपल्याला देवडी पाहायला भेटणार आहेत. मित्रांनो, इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला आणि पुणे शहरातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड. मित्रांनो, जर किल्ले सिंहगडावर तुम्हाला यायचं असेल तर स्वारगेट बसस्थानकातून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणावरून जाणारा जो रस्ता आहे तो तुम्हाला सिंहगडाकडे नेईल. त्याचबरोबर स्वारगेट बसस्थानकामध्ये तुम्ही आलात त्यानंतर आनंदनगर, वडगाव, खडकवास आणि सिंहगड पायथा असा हा रूट आहे पूर्णपणे सिंहगडाकडे जाण्याचा. मित्रांनो, आता आपल्याला इथे जर तुम्ही पुणे दरवाजा क्रमांक 1 मधून आतमध्ये आलात की तुम्हाला इथे एक नकाशा भेटेल. पूर्णपणे सिंहगडाचा पूर्ण नकाशा आपल्याला इथे पाहायला भेटतो. आणि नक्कीच मित्रांनो याचा तुम्ही फोटो काढून घ्या,
जेणेकरून ज्यावेळी तुम्ही सिंहगडावर जाल त्यावेळी तुम्हाला जेवढी काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत ती सर्व ठिकाणं तुम्हाला पाहता येतील. तिथून वरती आलात की तुम्हाला हा जो दरवाजा आहे तो म्हणजे पुणे दरवाजा क्रमांक 2. पुणे दरवाजा क्रमांक 1 मधून आतमध्ये आलात की दुसरा दरवाजा भेटतो तो पुणे दरवाजा क्रमांक 2. आणि पुणे दरवाजा क्रमांक 2 मधून आतमध्ये आल्यानंतर हा दरवाजा भेटतो पुणे दरवाजा क्रमांक 3. आणि मित्रांनो इथे पुणे दरवाजा क्रमांक 3 वर आपल्याला सुलभ अशी सुंदर अशी चित्रीकरण आपल्याला इथे पाहायला भेटतं जर तुम्ही पुणे दरवाजा क्रमांक 3च्या इथे आलात की. कारण पुणे दरवाजा क्रमांक 1 आणि पुणे दरवाजा क्रमांक 2 वर जर बघितलं तर एवढं नक्षीकाम आपल्याला पाहायला भेटत नाही. तर पुणे दरवाजा क्रमांक 3च्या इथे आपल्याला सुंदर असं नक्षीकाम आणि तितकाच रेखीव आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो. मित्रांनो फायनली आता आपण पुणे दरवाजा क्रमांक 3 वर आहोत आणि आता आपण पूर्णपणे इथे जर मागं बघितलं तर पूर्णपणे आपण हा जो ट्रॅक दिसतोय पूर्ण ट्रॅकिंगचा पट्टा आहे हा जो दिसतो पूर्णपणे आपण ट्रॅक करून पूर्णपणे ह्या गडावर सिंहगडावर आलो आहोत. तर नक्कीच आता आपण पुणे दरवाजा क्रमांक 3 वर आहोत. आता आपण पुढे जाणार आहोत आणि पूर्णपणे सिंहगड किल्ला पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत. मित्रांनो स्वारगेट पासून 50 क्रमांकाची बस या मार्गावर मित्रांनो धावत असते जेणेकरून तुम्ही PMPच्या ज्या बस आहेत पुणे महानगरपालिकेच्या त्या बसेस सुद्धा या सिंहगडाच्या पायथ्याशी येतात. तर मित्रांनो आता आपण आलो पुणे दरवाजा क्रमांक 3 मधून आतमध्ये आलो. जर माझ्या मागे बघितलं तर हा पुणे दरवाजा क्रमांक 3 आहे. पुणे दरवाजा क्रमांक 3 आहे. इथून आपण सरळ आतमध्ये आलो म्हणजे थोडे पुढे चालत आलात की जस्ट राईड घेतलात की तुम्हाला इथे तोफखाना पाहायला भेटेल. तर पहिला आपण तोफखाना पाहून घेऊया आणि नंतर पुढे घोड्याची बागा बघण्यासाठी जाऊया. तर पहिला तोफखाना पाहून घेऊया. ॲक्च्युली तोफखानामध्ये पण भरपूर काही सांगण्यासारखं आहे. पूर्णपणे आपण आतमध्ये जाऊया आणि सविस्तर अशी माहिती घेऊया. पुणे दरवाजा क्रमांक 3 मधून आत गेल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे दारूचे कोठार. दिनांक 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली होती आणि या अपघातात गडावरील त्यावेळी फडणवीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली होती. मित्रांनो दारुगोळा कोठाराचं खास वैशिष्ट्य जर बघितलं ना तर मित्रांनो आजही तितक्याच भक्कम पद्धतीने आपल्याला इथे पाहायला भेटतात. परंतु इथे सुद्धा काही मला वाटतं हे किल्ले संवर्धन केले आणि नंतर मे बी हे बांधकाम झालं असेल. परंतु मित्रांनो याची जी जाडी बघायला भेटते भिंतीची जर बघितलं ही जी भिंत आहे त्या भिंतीची जाडी बघितली तर पूर्णपणे दोन पूर्णपणे दगड लावलेले आहेत. एवढी जाड भिंत आहे आणि एवढी जाड भिंत तर आपल्याला कुठे पाहायला भेटत नाही नॉर्मल भिंतींमध्ये. याचं कारण असं आहे मित्रांनो ज्यावेळी मित्रांनो इथे साठा करायचा तो म्हणजे दारुगोळाचा साठा असायचा. त्यामुळे तोफांना जो दारुगोळा लागायचा तो सर्व इथे साठवण केलेली असायची. तर त्याचं कारण असं की ज्यावेळी उष्णतेमध्ये हा जो इथला जो परिसर आहे तो पूर्णपणे थंड असणं आवश्यक आहे. कारण इथे दारुगोळाचा साठा आहे. त्यामुळे इथे ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी उन्हाचा तडका पडेल त्यावेळी त्याचा इफेक्ट आहे तो इथे दारुगोळ्यावर पडता कामा नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर या भिंतीवर या तोफेचा मारा पडला तर याचा आतमध्ये काहीच त्याचा इफेक्ट होणार नाही असं त्याचं खास वैशिष्ट्य होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला चारी साईडला इथे दरवाजे पाहायला भेटले. मे बी हे व्हेंटिलेशनसाठी असू शकतात नाहीतर मे बी हे व्हेंटिलेशनसाठीच आहेत. कारण का माहिती कारण इथे जर बघितलं तर हवा पण खेळती राहिली पाहिजे. आणि बघितलं ना तर एकदम इकडे बाहेरचा निसर्ग आपल्याला पाहायला भेटतोय नक्कीच. आणि दुसरी गोष्ट आपल्याला इथे पाहायला भेटली
की इथे एक असा गोल असा घुमट आपल्याला पाहायला भेटला, परंतु नक्की याचं वैशिष्ट्य आपल्याला काही समजलं नाही. मित्रांनो, आता आपण पुणे दरवाजा क्रमांक 3 मधून आतमध्ये आलो. त्यानंतर राईट साईडला आपल्याला तोफखाना पाहायला भेटला. तर आता तोफखाना बघून झाला आपला. आता आपण पुढे जाऊया. पुढे सरळ आलात आणि जर बघितलं तर इथे लेफ्ट साईडला घोड्याची पागा आपल्याला पाहायला भेटते. तर तिथे जाऊया, ती बघूया आणि नंतर मग पुढे जाऊया. तर चला बघूया घोड्याची पागा कशी आहे ती. मित्रांनो, पुणे दरवाजातून पुढे गेले की लागते ते एक खोदकाम. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याचे टाके असावे. याच्या मधोमध खांब आहेत आणि बाहेरचे पाणी आत येऊन मिसळू नये यासाठी बाजूने कठडे आपल्याला इथे पाहायला भेटतात. ही जागा घोड्याची पागा म्हणून ओळखली जाते. खडकाच्या खिराडातून आत गेल्यावर पुढे मोकळे अंगण आणि त्यामागे खडक खोदून निर्माण केलेली चौकोनी कुंडासारखी जागा आपल्याला इथे पाहायला भेटते, जिथे हे पाणी आपल्याला इथे साचलेले पाहायला भेटते. या खोदकामाची उंची घोडा उभा राहू शकेल एवढी सुद्धा पण नाही. त्यामुळे ही घोड्याची पागा नाही असे काही पूर्णपणे इथे बाहेर बोर्ड जो लावलेला आहे तिथे आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो, घोड्याची पागा तर आपली बघून झाली आहे. आता आपण पुढे जाऊया. टिळक निवास आणि राजाराम महाराजांची समाधी ती बघूया. ऍक्च्युली टिळक निवासाचा इतिहास तुम्हाला माहिती असेल. महात्मा गांधी आणि टिळक हे याच इथे जो बंगला आहे त्याच बंगल्यावर भेटले होते. आणि राजाराम महाराजांची समाधी आहे. राजाराम महाराजांनी इथेच शेवटचा श्वास घेतला होता. ते आपण नक्कीच त्या ठिकाणी जाऊया आणि पूर्णपणे एक्सप्लोर करूया. मित्रांनो, किल्ल्यावर टिळक बंगला म्हणून एक वास्तू पाहायला भेटते आणि ही वास्तू टिळकांनी रामलाल नाईक यांच्याकडून त्यावेळी खरेदी केली होती. या ठिकाणी टिळक नेहमी येत असत. महात्मा गांधी व बाळ गंगाधर टिळक यांची 1995 साली याच बंगल्यावर भेट झाली होती. मित्रांनो, आता आपण आलो आहोत सिंहगडाच्या पश्चिम भागात आणि जर बघितलं इथून आपल्याला कल्याण दरवाजा सुंदरसा व्ह्यू पाहायला भेटतोय. इथे पाठीमागे बघितलं माझ्या तर हा कल्याण दरवाजा आहे. आणि ऍक्च्युली याला कल्याण दरवाजा असं का नाव पडलं, कारण इथे जे हे खाली खोरं आहे, या खाली खोऱ्यामध्ये कल्याण गाव वसलं आहे. या कल्याण गावावरूनच या दरवाजाला कल्याण दरवाजा असं नाव पडलं आहे. आणि मित्रांनो, या कल्याण दरवाजाच्या इतिहासाबद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, हाच तो दरवाजा आहे जिथे तानाजी मालुसरे यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे 200 मावळे घेऊन या कल्याण दरवाजावर आले होते. आणि ऍक्च्युली त्यांना हा दरवाजा आतून उघडतील अशी अपेक्षा होती, परंतु नाही. त्याने स्वतः दरवाजा फोडला बाहेरून आणि नंतर मग ते किल्ल्यामध्ये प्रवेश घेतला. ऍक्च्युली हा इतिहास आपण पुढे जाणून घेऊया, कारण आपल्याला पुढे जो तानाजी गड आहे तिथे जाऊन संपूर्ण इतिहास आपण तिथे कव्हर करणार आहोत. तर नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आणखी एक पाण्याचं टाका आपल्याला इथे पाहायला भेटतंय. तर इथे बघितलं तिथे एक मोठंसं पाण्याचं टाका आहे. इथून आपल्याला इथे पाठीमागे बघितलं तर कल्याण दरवाजा दिसतोय. तर त्याच्याच समोर आपल्याला या कड्यावर इथे आपल्याला मोठंसं पाण्याचं टाकं पाहायला भेटतंय. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, आजही आपल्याला या टाक्यामध्ये पाणी पाहायला भेटतं. हे खास वैशिष्ट्य आहे. आणि जर बघितलं पुढे गेलात ना तर दुसरं एक छोटं टाका आहे. म्हणजे आपल्याला इथे भरपूर टाकी पाहायला भेटतात. पुढे जाऊया आणि याच्या पुढे आपल्याला देवटाकं पाहायला भेटणार आहे. इथे सुद्धा एक छोटं टाकं असं पाहायला भेटतं. इथे बघा पाठीमध्ये हे एक छोटं टाकं आहे पाण्याचं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे आपल्याला पाहायला भेटते. तर अजून पुढे जाऊया आणि आता आपल्याला जे मुख्य टाकं आहे ते बघायचं, ते म्हणजे देवटाकं. तर मित्रांनो, आता आपण सिंहगडावर जे सुप्रसिद्ध आणि पूर्वीच्या काळापासून आलेलं देवटाक आहे त्याचं पाणी आज सुद्धा पितात, ते देवटाका आपण आता पाहायला जाणार आहोत. मित्रांनो, हे देवटाका आहे. ज्यावेळी तुम्ही तानाजी स्मारक आहे, या तानाजी स्मारकाच्या त्याच्याच मागून ही जी वाट आली, त्या वाटेत जर आला तुम्ही तर सरळ ही वाट आली ती देवटाक्याजवळ आली.
तर आपण आता बघूया हे देवटाकं. मित्रांनो, जर बघितलं तर या देवटाक्याजवळ एक मारुतीचं छोटंसं मंदिर आहे. तर तिथे नतमस्तक होऊया आणि नंतर मग देवटाक्याजवळ जाऊया. मित्रांनो, या देवटाक्याचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं ना तर या देवटाक्यात 12ही महिने पाणी असतं. मला वाटतं आता मे महिन्याचं बघ तरीही याच्यामध्ये पाणी आहे. आणि इथल्या काही ग्रामस्थ सुद्धा असे म्हणतात की यांनी हे जे पाणी आहे हे पूर्णपणे याचा गाळ आहे तो काढण्याचा प्रयत्न केला, परंतु यातलं जे पाणी आहे देवटाक्याचं ते परंतु काही आटलं नव्हतं पूर्णपणे. आणि ज्यावेळी बाळ गंगाधर टिळक इथे राहत होते त्यावेळी त्यांनी सुद्धा या टाक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. याची जी लांबी आहे ती कितपर्यंत लांब आहे ते मोजण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना सुद्धा हे काही जाता नाही आलं. पुढे अक्षरशः हवा कमी असल्यामुळे आतमध्ये गुदमरायला झालं, त्यामुळे ते परत रिटर्न आले होते. त्यानंतर कोणीही इथे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे जे पाणी आहे ते आजही इथले लोक पाणी पितात, हे खास वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आता बघूया आतमध्ये कशा प्रकारे हे टाका आहे. मित्रांनो, महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत. मित्रांनो, आता माझ्या पाठीमागे बघताय हे जे देवटाका आहे ते देवटाका आपण आता बघितलं. आणि आता आपण सरळ जो हा रोड निघालाय, जो माझ्या पाठीमागे बघताय हा सरळ रोड गेलाय तो कल्याण दरवाजाकडे गेलाय. तर आता आपण कल्याण दरवाजा पाहून घेऊया आणि पुढे मग कलावंती बुरुज, तानाजी कडा आणि त्याच्या पुढे जे राहिलेले आपले जे ठिकाण आहे ते पूर्णपणे पाहून घेऊया. मित्रांनो, सिंहगडाच्या भक्कम दरवाजापैकी एक दरवाजा म्हणजे कल्याण दरवाजा. आणि मित्रांनो, माहीत असेल जर तुम्ही कल्याण दरवाजाच्या इथे आलात की इथे तुम्हाला एक मोठी अशी प्रशस्त देवडी आपल्याला इथे पाहायला भेटते. मित्रांनो, ही आपण प्रिव्हियस ब्लॉगमध्ये रायगड फोर्ट, सिंधुदुर्ग फोर्टमध्ये पूर्णपणे आपण तिथे त्या किल्ल्यावर देवड्या बघितल्या होत्या, परंतु त्याच्या तुलनेत ही देवडी खूप मोठी प्रशस्त आहे. कारण तिथे आपल्याला अक्षरशः छोट्या देवड्या पाहायला भेटल्या होत्या, परंतु कल्याण दरवाजाची ही देवडी पूर्णपणे आपल्याला प्रशस्त पाहायला भेटते, जेणेकरून ज्यावेळी सुरक्षा रक्षक इथे राहत असतील तर पूर्णपणे त्यांना कम्फर्टेबल झोन एक प्रकारचा या देवडीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तसेच इथे छोट्या चौकोनी आकाराचे बॉक्स टाईप आपल्याला इथे अजून देवड्यांमध्ये पूर्णपणे हे आकार या देवड्यांमध्ये पाळलेले पाहायला भेटतात. तर मित्रांनो, ही अशी प्रशस्त देवडी या कल्याण दरवाजा क्रमांक 2 मधून तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला हे पाहायला भेटेल. मित्रांनो, या कल्याण दरवाजा 2 क्रमांकातून पुढे गेलात की तुम्हाला मेन कल्याण दरवाजा पाहायला भेटेल. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट म्हणजे हा जो दरवाजा आपल्याला पाहायला भेटतोय या दरवाजाच्या आतमध्ये चौकोनी दगडामध्ये कोरलेला पूर्णपणे कोरीव आपल्याला पाहायला भेटते. इथे जर बघितलं समोर तर हे चौकोनी बोगदा आपल्याला या दगडामध्ये कोरलेला दिसतो. मित्रांनो, याचं कारण असं आहे की ज्यावेळी दरवाजा लावलेला असायचा म्हणजे शत्रूने आक्रमण केलं त्यावेळी हा दरवाजा लावून घेतला जायचा आणि त्यानंतर त्याला आधार म्हणून या दगडांमध्ये पूर्णपणे लाकडी ओंडका टाकला जायचा, जेणेकरून दरवाजाला त्या लाकडी ओंडक्याचा आधार मिळायचा आणि त्यामुळे दरवाजा पूर्णपणे थोडा भक्कम राहायचा. ही एक खास वैशिष्ट्य आहे या दरवाजाचं. आणि प्रत्येक आपण कडावर गेलं तर अशी बोगदे आपल्याला पाहायला भेटतात. दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला एक चित्रीकरण सुद्धा पाहायला भेटतं या दरवाजावर.
मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलेलो आहे कल्याण दरवाजावर आणि मी आता या कल्याण दरवाजाचा फर्स्ट दरवाजाचा जे बुरुज आहे त्याच्यावर उभा आहे मी सध्या. आणि माझ्या पाठीमागे तो सेकंड कल्याण दरवाजा म्हणजे हा पहिला बुरुजाच्या आतमध्ये एक दरवाजा आहे, त्याच्यानंतर हा दुसरा दरवाजा आहे. ॲक्च्युली हा जो पाठीमागे दिसतोय हा पूर्णपणे भक्कम असा आजही आपल्याला त्या अवस्थेत पाहायला भेटतो. या बुरुजामध्ये बघायला भेटतात ते पूर्णपणे ज्या फट पाहायला भेटतात. बघितलं तर 2 दगड आहेत, त्या 2 दगडांच्या मध्ये एक स्पेस आपल्याला पाहायला भेटते. तिथल्या राहू दे, इथेच बघा, इथे जर बघितलं तर या 2 दगडांच्या मध्ये पूर्णपणे इथे आपल्याला स्पेस पाहायला भेटते. आजही या कशाचं कशा आहेत याचं कारण असं आहे मित्रांनो, ज्यावेळी शत्रू हल्ला करायचा त्यावेळी इथून पूर्णपणे गरम तेल सोडलं जायचं, त्यामुळे जेणेकरून तो शत्रू आहे तो दरवाजाजवळ येऊ नये यासाठी ह्या ज्या कपरीच्या भेगा दिसतात त्या आपल्याला इथे पाहायला भेटतात. मित्रांनो नक्कीच आपल्याला ह्या बुरुजावर पण पाहायला भेटतात, त्या बुरुजावर सुद्धा पाहायला भेटतात आणि त्या दोन्ही बुरुजामध्ये पाहायला भेटतात. मित्रांनो हा जो काही भाग आहे कल्याण दरवाजाचा तो ढासाळलेला दिसतोय. मित्रांनो याच्यासाठी किल्ल्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे, पण सुद्धा याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे तिथं. आणि जर दुसरी गोष्ट बघितली मित्रांनो, हे जे खोरं आहे या खोऱ्यामध्ये पूर्णपणे कल्याण गाव वसलं आहे आणि या कल्याण गावावरूनच ह्या दरवाजाला कल्याण दरवाजा असं नाव पडलं आहे. ॲक्च्युली इथे सुद्धा मला एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला भेटतोय, तिथे बघूया पुढे जाऊन, परंतु ठीक आहे. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट आणखीन एक की हाच तो मित्रांनो दरवाजा आहे जिथे तानाजी मालुसरे यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे 200 मावळे घेऊन इथे हा जो कल्याण दरवाजा आहे या कल्याण दरवाजा इथे आला होता. म्हणजे ज्यावेळी तानाजी मालुसरेंनी आक्रमण केलं होतं 4 फेब्रुवारी 1670 रोजी, तर तानाजी मालुसरे 300 मावळे घेऊन तानाजी कड्यावर म्हणजे डोनगिरीचा कडा आहे तिथे ते 300 मावळे घेऊन गेले आणि 200 मावळे घेऊन जे तानाजी मालुसरेंचा भाऊ सूर्याजी मालुसरे हे कल्याण दरवाजा तो हाच तो मित्रांनो दरवाजा आहे. इतिहास काळी तुम्ही पूर्णपणे बघू शकता कशा प्रकारे, परंतु ह्याचे भाग ढासळल्यामुळे हा वेगळाच दिसत आहे. तर मित्रांनो आता आपण नक्कीच पुढे कलावंतींचा बुरुज बघूया, कारण आपल्याला पुढे कलावंतींचा बुरुज बघायचा आहे. त्याचबरोबर पुढे डोनगिरी कडा बघायचा आहे जो मेन तानाजी कडा आहे, जिथून 300 मावळे उचलले आणि त्यांनी युद्ध केले. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्मारकही बघायचं आहे तानाजीचं. तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत. आपण पूर्णपणे इतिहास काळात जेवढे काही तिथे प्रसंग घडले त्या प्रसंगावर जाऊन आपण पूर्णपणे तिथले क्षण वेधून घेऊन त्याच्याविषयी माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल की तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा. गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढाणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास या दरवाजातून आपल्याला प्रवेश भेटतो. हे एकामागोमाग एक असे 2 दरवाजे आहेत. यांपैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे आपल्याला या कल्याण दरवाजावर पाहायला भेटतात. तर मित्रांनो आता आपण जाऊया झुंजार बुरुजाकडे. झुंजार बुरुज हा सिंहगडाचा दक्षिण टोक आहे, तर इकडे आहे तो. तर आपण तिकडे जाऊया आणि झुंजार बुरुजावरून आपल्याला राजगड आणि तोरणा किल्ला दिसतो, तर तो बघूया. मित्रांनो झुंजार बुरुजावर यायचं असेल तर उदयभानाच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. आणि मित्रांनो या बुरुजावर ज्यावेळी मी येत होतो त्यावेळी आपल्याला इथे एक भोगद्यासारखा असा एक आउटलेट पाहायला भेटला. ॲक्च्युली मला वाटलं होतं की हा
भुयारी मार्ग असावा, परंतु आपण प्रत्यक्षपणे तिथे जाऊन बघितला तर हा पाण्याचा आउटलेटसाठी काढलेला मार्ग आहे आणि इथून पूर्णपणे जे पावसाळ्यामध्ये पाणी आहे ते पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी हा आउटलेट काढलेला आहे. ॲक्च्युली मला वाटलं होतं की इथे भुयारी मार्ग वगैरे असावा म्हणून मी चेक केला, परंतु नाही, हा इथे पाण्याचा आउटलेट आहे. मित्रांनो, आता आपण आहोत सिंहगडाच्या दक्षिण टोकावर, म्हणजेच दक्षिणेला असलेला झुंजार बुरुज. आता आपण माझ्या पाठीमागे बघताय तर हा पूर्णपणे झुंजार बुरुज आहे आणि या झुंजार बुरुजावर यायचं असेल तर उदयबानाचा थडगा आहे, याचं स्मारक आहे. या स्मारकाच्या इथून सरळ खाली आलात तर इथून तुम्हाला झुंजार बुरुजावर येण्याची वाट मिळेल. मित्रांनो, जर इथे बघितलं तर इथे पूर्णपणे हे ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पूर्णपणे मातीखाली गेल्या होत्या, परंतु काही किल्ल्यांचं संवर्धन केलं त्यावेळी या पूर्णपणे माती काढून या पायऱ्या आज पूर्णपणे सुस्थितीत दिसत आहेत. नक्कीच मित्रांनो, असे किल्ल्यांचं संवर्धन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जर बघितलं झुंजार बुरुजावर मी येणार नव्हतो, परंतु झुंजार बुरुजावर येण्याचं मेन कारण म्हणजे झुंजार बुरुजावरून दिसणारा राजगड आणि तोरणा किल्ला. जर बघितलं आपण बघूया इथे जो टोपीसारखा जो राजगड दिसतोय तुम्हाला, जिथे महाराज राहत होते, तुम्हाला दिसतोय की नाही मला माहीत नाही, परंतु इथे बघितलं तर हा जो समोर दिसतोय टोपीसारखा तो आहे राजगड आणि त्याच्याच उजवी साईडला आहे तो म्हणजे तोरणा किल्ला. हे दोन किल्ले इथून आपल्याला झुंजार बुरुजावरून पाहायला भेटतात. हा एक दृश्य आपल्याला इथून पाहायला भेटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, इथे एक आणखीन एक गोष्ट पाहायला भेटली. या झुंजार बुरुजाला सुद्धा मोठ्या मोठ्या जंग्या पाहायला भेटल्या. इथे बघितलं तर ह्या बघा पूर्णपणे ह्या मोठ्या मोठ्या जंग्या आहेत. तिथे मागे आपण ज्यावेळी कल्याण दरवाजाच्या इथे गेलो होतो तिथे आपल्याला नॉर्मल छोट्या छोट्या जंग्या होत्या, परंतु या झुंजार बुरुजावर मोठ्या मोठ्या जंग्या तिथे बघितलं तर या जंग्यांचा वापर ज्यावेळी शत्रू बुरुजावर आक्रमण करत असे त्यावेळी इथून गरम पाणी किंवा उकळतं तेल असे ते तेल इथून ओतलं जायचं, जेणेकरून तो शत्रू असायचा तो शत्रू या बुरुजाजवळ यायचा नाही, त्यामुळे त्याला दुसरा कोणता मार्ग नसे. मित्रांनो, जर बघितलं तर आणि ह्या बुरुजाच्या खाली जर हे खोरे बघितले तर हे खोरे आहेत पानशेतचे खोरे. हे जे पूर्ण खोरे बघितले ते पूर्णपणे पानशेतचे खोरे आहेत. आणि इथे जर आता बघितलं तर थोडी हिरवाळी भेटत नाही का, म्हणजे थोडं आता उन्हाळ्या असल्यामुळे पूर्णपणे हिरवागार दिसत नाही, परंतु ज्यावेळी तुम्ही जर पावसात आलात सिंहगड किल्ल्यावर तर तुम्हाला इथे पूर्णपणे सुंदर असा निसर्ग इथून तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, आता आपण जिथे उभा आहोत ती जागा आहे डोनगिरीचा म्हणजेच तानाजी कडा आणि ज्याच्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहतो. मित्रांनो, झुंजार बुरुजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजी कड्याकडे येता येते आणि हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथून तानाजी आणि त्यांचे 300 मावळे याच कड्यावरून वर चढून सिंहगडावर आले होते. तर आपण कंप्लीटपणे जो तानाजी कडा आहे त्याच्या समोर जो छोटा बुरुज दिसतोय तिथे जाऊया आणि प्रत्यक्षपणे माहिती घेऊया. तर मित्रांनो, आता फायनली आपण आलेला आहे तानाजी कड्याच्या समोर असलेल्या बुरुजावर. ॲक्च्युली इथे येण्याचं कारण असं होतं की आपल्याला इथे स्पष्टपणे तो तानाजी कडा दिसतोय, तिथून आपल्याला पूर्णपणे दिसत नव्हता ॲक्च्युली कड्यावरती. इथून पूर्णपणे हा कडा दिसतोय आणि हाच तो कडा आहे मित्रांनो जिथून तानाजी आणि त्यांचे 300 मावळे इथून वर चढले होते. ते कशा प्रकारे चढले तो पूर्णपणे आपण आता पुढे जाणून घेऊया. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळी राजगडावरून तानाजी मालुसरे यांची निवड करण्यात आली सिंहगडासाठी. त्यांनी आपल्या मुलाचं लग्न मागे ठेवून सिंहगडासाठी मोहीम हाती घेतली. हा कडा निवडण्याचं कारण मित्रांनो असं होतं कारण या कड्यावर जर बघितलं तर पुढे कलावंतिनीचा बुरुज दिसतोय. तिथे जर पुढे बघितलं तो कलावंतिनीचा बुरुज आहे आणि दुसरा बुरुज जर बघितला जो इथे आपण उभे आहोत तिथे, तर ऍक्च्युली पहारा होता तो ह्या बुरुजावर, एक या बुरुजावर पहारा होता आणि दुसरा म्हणजे त्या बुरुजावर पहारा होता. तो ऍक्च्युली हा जो मधला पट्टा होता या मधल्या पट्ट्यामध्ये पहारा दिलेला नव्हता आणि हेच कारण तानाजी मालुसरे यांनी निवडलं होतं. आणि हा कडा निवडण्यामागचं कारण तच होतं की एकतर त्यावेळी सिंहगडाचा जो म्हणजे कोंढाणाचा त्यावेळी जो सुभेदार होता, जो किल्लेदार होता तो उदयभान राठोड होता. आणि अक्षरशः मित्रांनो, उदयभान राठोड याची शिस्त इतकी कडक होती
की तुम्हाला माहित असेल इतिहासात सांगितलंय की त्याने पहिला कलावंतिनीचा बुरुज आहे तो पहिला बंद केला. कारण का की कलावंतिनीचा बुरुजाच्या तिथे म्हणजे नाच गाण्यातून हे मराठे आतमध्ये या गडामध्ये शिरतील आणि हा जो किल्ला आहे तो ताब्यात घेतील. कारण मराठ्यांची त्यांनी भरपूर लाच खाल्ली होती, म्हणून त्याने पहिले कलावंतिनीचे जे कार्यक्रम होते ते पहिले बंद केले. एवढी त्याची शिस्त कडक होती मित्रांनो. तर तानाजी मालुसरे सुजाजी हे निघाले ऍक्च्युली ह्या खोऱ्यामध्ये आले. ऍक्च्युली इथे जर बघितलं सिंहगडाला 8 मेठ आहेत. मेठ म्हणजे काय, थोडक्यात मेठ म्हणजे जे पहारे देण्याचे जे हे आहेत जागा असतात त्यांना मेठ म्हणतात. तर असे सिंहगडाचे 8 मेन मेठ आहेत, जिथे आपल्याला इथून जर बघितलं तर पूर्णपणे हे असे आपल्याला दिसतात प्रत्यक्षपणे डोंगरामध्ये. जर बघितलं मित्रांनो तर हा जो प्रांत आहे पूर्णपणे दिसतोय समोरचा तो पूर्णपणे खामगाव प्रांत आहे. खामगाव मावळ प्रांत आहे हा पूर्णपणे. तर ह्या प्रांतात पूर्णपणे मेठ होते, 8 मेठ होते. त्यांच्यामध्ये त्यांचे प्रमुख होते ते म्हणजे खेर सरनाईक. तर मित्रांनो हा जो आपला समोर दिसतो तो पूर्णपणे खामगाव प्रांत आहे, खामगाव मावळ प्रांत. तर इथून हा सर्व लढा द्यायचा तानाजी मालुसरे यांनी ठरवलं. तर तानाजी मालुसऱ्यांबरोबर 2 बहिर्जी खात्याचे 2 माणसं होती. ती 2 माणसं घेऊन सूर्याजी मालुसरे आणि तानाजी हे पूर्णपणे या प्रांतात आले. आणि त्यांनी पहिलं काय केलं, ही जी मेठं होती हे पहारेकरी होते या मेठांमध्ये, तर त्यांना पहिलं आपल्या ताब्यात घेतलं. याचं कारण काय, कारण जर हे जे खाली खोऱ्यातच त्यांची लढाई झाली असती तर वरची उदयभान राठोडला समजलं असतं की मराठ्यांनी आक्रमण केलं आहे, तर तो वरती तो चतुर झाला असता आणि त्याने वेगळीच चाल केली असती. तर ऍक्च्युली पहिलं तानाजी मालुसरे यांनी काय केलं की पहिलं जे ह्या खोऱ्यामध्ये जे मेठ होती त्यांचे प्रमुख होते ते त्या प्रमुखांना पहिलं त्याने आपल्या ताब्यात घेतलं, स्वराज्याचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यानंतर त्याने पूर्णपणे खालून हा कडा चढण्यासाठी सुरुवात केली. म्हणजे ते पण स्वराज्यामध्ये सामील झाले. इतिहासामध्ये मित्रांनो असा पण संदर्भ भेटतो की आपल्या लोकांनीच हा कडा चढण्यासाठी मदत केली, परंतु त्याचा संदर्भ नक्की मला माहीत नाही, त्यामुळे मीही त्याच्याविषयी काही बोलणार नाही. ऍक्च्युली जर बघितलं दुसरी गोष्ट, आता हे पूर्णपणे उदयभान कडक शिस्तीत होता, त्याने पूर्णपणे कलावंतीचे बुरुज बंद केले. तानाजी मालुसरे यांनी काय केलं, तानाजी मालुसऱ्यांबरोबर त्यावेळी सैनिक होते 500, म्हणजे दोघांबरोबर तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे. तानाजी मालुसरे यांचं नियोजन असं ठरलं होतं की 300 मावळे घेऊन तानाजी मालुसरे आणि त्याच्याबरोबर 300 मावळे घेऊन ह्या खोऱ्यामध्ये येतील आणि बाकीचे 200 मावळे आहेत ते कल्याण दरवाजावर जातील, जो आपण बघितला मागे. तर 200 मावळे आणि सूर्याजी मालुसरे असे ती टोळी आहे ती पूर्णपणे कल्याण दरवाजाच्या इथे जाईल. तर असं ठरलं. आणि मित्रांनो असं त्या नियोजनामध्ये असं पण ठरलं की ज्यावेळी हे जे तानाजी मालुसरे हा कडा वर चढून जातील त्यांचे मावळे, तर पहिलं ते काय करतील तर कल्याण दरवाजा उघडतील आणि त्यानंतर जे तिथे बाहेर असलेले 200 मावळे आणि त्यांचा भाऊ ते तानाजी मालुसरेंचा भाऊ सूर्याजी मालुसरे हा आतमध्ये येईल आणि ते युद्ध करू असं त्यांचं नियोजन ठरलं होतं. परंतु काय झालं, तानाजी मालुसरे यांनी हा गड चढायला सुरुवात केली. गड चढला, ठीक आहे, गड चालला. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये एक संदर्भ भेटतो इतिहासात, म्हणजे ह्याच्यावर पण एक वादाचा प्रश्न आहे की घोरपडीने हा जो कडा आहे तो घोरपडीने चढला, परंतु असा काही संदर्भ इतिहासात तरी म्हणजे मिळत नाही. कारण इतिहासात मिळत नाही म्हणता नाही येणार, परंतु पूर्वीच्या पोवाड्यांमध्ये चालत आले, म्हणजे ऐकत आलं, त्यामुळे ते इतिहासात लोक पण ते मानत जातात. परंतु खरा जर संदर्भ बघितला तर घोरपड असते, तुम्हाला माहिती आहे. घोरपड इकडे एक मात्र नक्की असतं की ती दगडाला किंवा मातीला चिकटून राहते, परंतु तिच्यामध्ये इतकी ताकद नसते की एका माणसाचं वजन पूर्णपणे ती घेऊ शकते. मित्रांनो तानाजी मालुसरे आणि त्याच्याबरोबर 300 मावळे वरती चढले. हा जो कडा दिसतोय ना तो कडा त्यावेळी नव्हता. हा जो कडा आहे तो नंतर त्यांनी बांधला, म्हणजे शिवाजी महाराजांनी बांधला. कारण शिवाजी महाराजांना माहिती आहे जर आपला तानाजी मालुसरे इथून जर येऊ शकतो तर दुसरा मावळा सुद्धा येऊ शकतो, म्हणून त्याने पहिला हा कडा बांधून घेतला. ज्यावेळी हा किल्ला स्वराज्यात आला त्यानंतर हा किल्ला हा जो कडा आहे तो कडा पूर्णपणे बांधून घेतला. तर मित्रांनो हा कडा चढून वरती गेले. जर वरती बघितलात तर पूर्णपणे आपल्याला तानाजी मालुसऱ्यांचा ज्यावेळी इथून 300 मावळे आणि तानाजी मालुसरे वरती कडा चढून वर गेले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कलावंतींना बुरुज दिसतो. त्याच्याच पुढे जर बघितलं तर तानाजी मालुसऱ्यांचा तिथे हात गमावण्याची जागा आहे. आपण पुढे जाणारच आहोत तिथे बघितलं तर तानाजी मालुसरे युद्ध चालू झालं. इकडे 300 मावळे वरती गेले. तिकडे कल्याण दरवाजावरून सूर्याजी मालुसरे आणि त्यांचे 200 मावळे बाहेरच उभे होते. इकडे सूर्याजींना पण डाऊट आला की हा दरवाजा उघडला का नाही, त्यामुळे
ज्यावेळी नंतर मग काय केलं सूर्याजी मालुसरे यांनी, ते दरवाजावरती जे सैनिक होते ऍक्च्युली त्यांना काय वाटलं, इकडनं जे 300 मावळे चढले वरती, त्या 300 मावळे चढले वरती, तर त्यांना समजलं की हे मावळे इकडे भरपूर मावळे आहेत, त्यामुळे कल्याण दरवाजाजवळ कमी सैनिक फाटा होता आणि त्याचाच फायदा घेऊन सूर्याजी मालुसरे यांनी दरवाजा फोडला आणि ते आतमध्ये आले. परंतु सूर्याजी मालुसरे त्यावेळी आतमध्ये आले त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी पूर्ण वीरमरण आलं होतं. परंतु त्यावेळी मित्रांनो तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं त्यावेळी जर बघितलं तर पूर्णपणे सैनिक पूर्णपणे सैरावैरा पळत होतं. कारण माहीत असेल ज्यावेळी आपला योद्धा सेनापती बनतो त्यावेळी आपलं सैन्य ही थोडं ढेळ पडतं. कारण मित्रांनो नक्कीच आपला सेनापती मेला, आता पुढे कोण चालवणार, तर नक्कीच त्यावेळी. परंतु मराठ्यांमध्ये असं नव्हतं मित्रांनो, तरी पण मराठा सैनिक थोडं बिखरलं होतं. पण बघितलं तर सूर्याजी मालुसरे वरती आले होते. हे जे सैनिक पळत सुटले होते परत कड्यावर येण्यासाठी, सूर्याजी मालुसरे परत जे पळणारे मावळे होते त्यांच्यामध्ये आडवे गेले आणि त्यांना बोलले आणि इतिहासातही वाक्य हे असं आहे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही काय भागुंबाईसारखे पळताय. एकतर मी कड्यावरचे जे दोर आहेत ते कापून टाकले आहेत, एकतर शत्रूवर जाऊन लढा नाहीतर कड्यावर जाऊन उडी मारा, असं त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी शब्द इतिहासात आपल्याला संदर्भ भेटतो. तर ऍक्च्युली त्यावेळी पुढे जे सैन्याचं नेतृत्व आहे ते पूर्णपणे शेलार मामा आणि तानाजी मालुसरे यांचा जो भाऊ आहे सूर्याजी मालुसरे यांनी केला आणि हा किल्ला आहे तो पूर्णपणे स्वराज्यात आणला. मित्रांनो ही बातमी आहे ती पूर्णपणे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कळली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडातून ते उद्गार आले, म्हणजे आपल्या इतिहासातले सुप्रसिद्ध वाक्य म्हणजे गड आला पण सिंह गेला. आणि आजही मित्रांनो ते वाक्य अजरामर आहे जर बघितलं. आणि असं काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की गड आला पण सिंह गेला, म्हणजे ज्यावेळी हा सिंहगड जिंकला, कोंढाणा जिंकला, तेव्हापासून हे नाव सिंहगड म्हणजे ह्या किल्ल्याला लागू झालं. परंतु तसंही नाही, कारण इतिहासात काही संदर्भ असे मिळतात की ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी काही पत्रांमध्ये हे या कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड म्हणून त्याच्यामध्ये नमूद केलेलं काही इतिहासाच्या संदर्भामध्ये भेटतं. तर ऍक्च्युली असं आपण म्हणू शकत नाही त्यामध्ये की पहिलं याचं नाव सिंहगड होतं, म्हणजे ज्यावेळी तानाजी मालुसरे यांनी हा गड जिंकला त्यानंतर या किल्ल्याचं नाव सिंहगड झालं असं नाही म्हणू शकत. ऍक्च्युली पहिल्यापासून सुद्धा इतिहासाचे काही संदर्भ गावतात, त्यामुळे आपणही पूर्णपणे तसं डायरेक्टली म्हणू शकत नाही. आता विषय राहिला पूर्णपणे नंतर हा किल्ला आहे पूर्णपणे आपल्या स्वराज्यात आला. त्यानंतर मित्रांनो बघितलं तर हा किल्ला राजाराम महाराजांच्या नंतर पूर्णपणे नावजी वळकवडे यांनी सुद्धा हा किल्ला तानाजी मालुसऱ्यांसारखाच लढा देत पूर्णपणे हा गड जिंकला. त्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी सुद्धा औरंगजेबाला लढा देत हा किल्ला स्वराज्यात आणला होता. मित्रांनो जर बघितलं तर अशा प्रकारे ही पूर्णपणे तानाजी मालुसरे यांची कहाणी आहे मित्रांनो, पूर्णपणे इतिहासात आणि आजही अजरामर आहेत तानाजी मालुसरे. मित्रांनो मी नक्कीच एवढं सांगेन, मी येथे पूर्णपणे देवटाका असेल किंवा तोफखाना नाही दारूचे कोठार बघितले तर तिथे त्या देवटाक्यामध्ये वगैरे बॉटल्स वगैरे टाकलेल्या आहेत. जर तुम्ही किल्ल्यावर येत असाल गड किल्ल्यावर तर शिवाजी महाराजांच्या वास्तूंना काही होता का म्हणजे याची काळजी घ्यायला पाहिजे. त्या दारूच्या कोठारवर सुद्धा पूर्णपणे दगडांवर पूर्णपणे नावं कोरलेली दिसतात. तर हे दगड नावं कोरण्यासाठी नाहीत, कारण शिवाजी महाराजांचं ते एक प्रतीक आहे आणि ते जपणं मित्रांनो हे आपली जबाबदारी आहे. जर किल्ल्यावर येऊन तुम्ही असं करत असाल तर ऍक्च्युली किल्ल्यावर येऊच नका मी म्हणे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जपणं आणि पुढच्या पिढीला याचा इतिहास दाखवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो नक्कीच हा जो पूर्णपणे इतिहास तानाजी कड्याचा आहे. मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओज आणि गडकिल्ले एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न आपण या यूट्यूब चॅनलवर करत असतो मित्रांनो. बाकी आता पुढे आपण पूर्णपणे आता जाणार आहोत म्हणजे जिथे तानाजी मालुसरे यांनी ज्यावेळी युद्ध केले तिथे त्यांचा हात गमावला, म्हणजे त्यांनी पूर्णपणे मला वाटतं त्यांचा हात गमावला. आणि उदयभानाचं जे थडगा आहे तर ती पण जागा वेगळी आहे, म्हणजे उदयभानाचा वर उदयभान राठोड होता राजपूत, त्याच्यावर जो शेवटचा हल्ला आहे तो शेलार मामाने केला होता ऍक्च्युली. आणि जे इकडे जो त्यांना हात पूर्णपणे गमावला होता ती जागा वेगळी आहे, त्यामुळे तिथे सुद्धा विरगळ आहे ती पण आपण पुढे बघणार आहोत. ऍक्च्युली तिथे त्यांची ढाल तुटली आणि त्याने पूर्णपणे फेटा होता
पूर्णपणे हाताला गुंडाळून त्याच्यावर वार झेलले होते. ॲक्च्युली त्यावेळी त्या तानाजी मालुसरे यांची मला वाटतं की ढाल जर तुटली नसती तर ॲक्च्युली ते या युद्धामध्ये वीरमरण पावले नसते. आजपर्यंत हा किल्ला त्यांच्यासाठी अजरामर आहे आणि ह्यापुढे सुद्धा तानाजी मालुसऱ्यांसाठी हा किल्ला अजरामर राहील. आणि नक्कीच मित्रांनो, गडकिल्ल्यांवर ज्यावेळी जातो त्यावेळी पूर्णपणे गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण जर आता बघितलं तर आपण कल्याण दरवाजा सुद्धा बघितला, एका साईड पूर्णपणे ढासाळला आहे. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही गडकिल्ल्यांवर या. त्यामुळे गडकिल्ल्यावर आल्यावर सरकारवर सुद्धा प्रेशर पडेल, जेणेकरून गडकिल्ल्यांचं संवर्धन मोठ्या प्रमाणात होईल. तर मित्रांनो, याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया जिथे तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. त्याचबरोबर वेगळं बघूया तानाजी मालुसरे जिथे हात त्यांचा पूर्णपणे गमावला ती जागा. आणि नंतर मग पुढे मला वाटतं आपली बाकी मागे पूर्णपणे आपण ते देवटाका वगैरे बघितलेलं आहे. तर पुढे जाऊन मग नेक्स्ट पुढे बघू. ठीक आहे, तर आता आपण तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत कलावंतिनीच्या बुरुजाच्या इथे. कारण मित्रांनो, कलावंतीन बुरुजाची जायचं असेल तर कलावंतीन बुरुजाच्या इथे आपल्याला 3 वाटा पाहायला भेटतात. जी एक वाट आहे ती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळापासून आली, दुसरी वाट म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळापासून आले, आणि तिसरी वाट जी आहे ती तानाजी कडा आहे तिथून आलेली आहे. तर हा आहे कलावंतीन बुरुज आपल्या इथे पाहायला भेटतोय. मित्रांनो, इतिहासात या बुरुजाला कलावंतीन बुरुज असं का म्हटलं जातं, कारण ज्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड होता त्यावेळी इथे या बुरुजावर नाच गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. तर या नाच गाण्याच्या कार्यक्रमामुळे या बुरुजाला कलावंतीन बुरुज असं नाव पडलं होतं. परंतु मित्रांनो, काही वेळाने म्हणजे ज्यावेळी हा जो किल्ला आहे तो उदयभान राठोड याच्याकडे होता त्यावेळी त्यांनी हे नाच गाण्याचे कार्यक्रम पूर्णपणे बंद केले होते, जेणेकरून मराठे या नाच गाण्यातून या किल्ल्यावर येतील म्हणून. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ती जागा आहे म्हणजे तानाजी मालुसरे ज्यावेळी युद्ध चालू होतं त्यावेळी त्यांचा हात गमावला होता ती जागा. त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. इथे बघितलं तर पूर्णपणे याचा एक पोस्टर सुद्धा लावलं आहे, किल्ले सिंहगड नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावल्याची जागा. तर ही एकदा आपण बघून घेऊया. ही इथे तानाजी मालुसरे ज्यावेळी युद्ध करत होते म्हणजे उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे यांचं युद्ध इथं झालं. कलावंतींच्या बुरुजच्या पुढे गेलात की त्याच्या पुढे जो कडा लागला तानाजी कडा, तिथून ते लढत हितपर्यंत आले आणि इथे त्यांचं युद्ध झालं उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे, आणि इथे त्यांनी हात गमावला तरी ते फेटा हाताला गुंडाळून युद्ध करत होते. तरीही मित्रांनो, जर बघितलं तिथे आपल्याला एक विरगळ दिसते एक प्रकारची. विरगळ म्हणजे काय मित्रांनो, ज्यावेळी एखादा सैनिक धारातीर्थी पडतो त्या जागेवर तिथे एक घोड्यावर धावणारा सैनिकाची एक दगडावर कोरलेली मूर्ती ठेवली जाते, तिला विरगळ अशी म्हणतात. तर ती इथे आपल्याला पाहायला भेटते. तर बघितलं तिथे ही त्यांची समाधी आहे आणि हाताची पण निशाणी आहे इथे बघितलं तर ही विरगळ आहे. जर बघितलं ना एक वेळा झूम करून बघूया आपण. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी हात गमावल्याची जागा आहे त्या जागेवरून पुढे आलात आणि लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे राजाराम महाराजांचे स्मारक. आणि आता आपण आलो आहोत ते म्हणजे स्मारक बघण्यासाठी. मित्रांनो, राजस्थानी पद्धतीत रंगीन देवळासारखी जी घुमट दिसते तीच छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. मोगली फौजेला सतत 11 वर्ष टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 3 मार्च इसवी सन पूर्व 1700 मध्ये
या दिवशी सिंहगडावर निधन झाले. इथे आपल्याला पूर्णपणे एक मूर्ती पाहायला भेटते. छत्रपती राजाराम महाराजांची समाधी बघून पुढे आलात की तुम्हाला इथे पाहायला भेटेल ते म्हणजे कोंढाणेश्वर मंदिर. मित्रांनो, हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते आणि या मंदिरामध्ये आत एक पिंडी आणि एक साप आपल्याला पाहायला भेटतो आणि हे मंदिर यादवकालीन आहे असं म्हटलं जातं. फायनली मित्रांनो, आता आपण आलो आहोत सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ. मित्रांनो, अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध असे सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या वतीने बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1672 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे मारले गेले. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे सुभेदार तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो. मित्रांनो, इथे आपल्याला पूर्णपणे या कलाकृती पाहायला भेटतात. फायनली मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. मित्रांनो, लवकरच मिळू नवीन अशा वेगळ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.